आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राग, आव्हाडांचा दावा। निवडणुकीमध्ये शिंदेंनी पैसे वाटले तर अजितदादांनी पैसे घरी नेले, आव्हाडांचा आरोप। मुख्यमंत्र्यांबद्दल त्यांचा राग आहे, मला माहिती आहे आणि हे काही लपलेलं नाही। आजकाल त्यांनी बोलूनच दाखवलं अलायन्स मध्ये शोभणारेच नाहीत, कारण का त्यांना स्वतःच्या स्वभावाला मुरडच घालता येत नाही। आमचं आम्ही बघू, आव्हाडांनी मुंबऱ्याकडे लक्ष द्यावं, गुलाबराव पाटलांचा खुचक सल्ला। तर आव्हाडांचं वक्तव्य बेताल, दादांचा शिंदेंवर राग नाही, दरेकरांनी आव्हाडांचा दावा फेटाळला। आमचं यश पाहिल्यानंतर यांच्याकडे एकच विषय आहे की पैसे वाटले, दुसरा त्यांच्याकडे विषय नाही आणि आम्ही या गोष्टींना भीक घालत नाही। आम्ही कामावर लोकांकडे जाणारे लोक आहोत आणि कामावर लोकांकडे मत मागणारे आहोत। आव्हाडांनी आपल्या ठाण्याच्या मुंब्रा सीटकडे लक्ष द्यावं। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विश्वासघात झाला याचा फैसला महाराष्ट्रातील जनता करेल, माजी काँग्रेस नेते आणि पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्ण यांच्याकडून शंकराचार्यांच्या वक्तव्याचा समाचार। देखिए, उद्धव ठाकरे जी के साथ या देवेंद्र फडणवीस जी के साथ विश्वासघात हुआ, किसके साथ विश्वासघात हुआ, इसका फैसला महाराष्ट्र की जनता करेगी। अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानं काहींना पोटशूट, संजय राऊतांची टीका। तर अविमुक्तेश्वरानंदांनी राजकीय भाष्य केलं नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केल्याचं हे वक्तव्य। जिना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघातानं दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघातानं फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात, काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला असेल। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चेची गरज नाही, निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री निवडला जाणार। शंकराचार्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचाच कोणीतरी मुख्यमंत्री बनेल, त्यामुळे मी आज त्याच्यावरची चर्चा करणं काही बरोबर नाही। जागा वाटप वगैरे झाल्यानंतरच आणि निवडणुकीच्या नंतरच आमदारांमधून मुख्यमंत्री निवडला जातो, आज त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण आहे। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत, त्यांनी केलेल्या राजकीय भाष्यावर आम्हाला आक्षेप। विश्वासघात कोणी केला हे शंकराचार्य ठरवू शकत नाहीत आणि त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, संजय निरुपम यांची अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर टीका। शंकराचार्य के मन में हर हिंदू के लिए पीड़ा होनी चाहिए, हर हिंदू को आशीर्वाद देना चाहिए। मुख्यमंत्री कौन बनेगा महाराष्ट्र का, ये शंकराचार्य नहीं तय कर सकते। शंकराचार्यांनी एकतर्फी ऐकून न्याय दिला, माझ्या घरी त्यांनी भेट घेतली असती तर कदाचित त्यांनी असं वक्तव्य केलं नसतं, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत 6 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी, अजित पवारांना उत्तर सादर करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत। राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करा, अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी। राज्य आणि केंद्रानं 30 दिवसांमध्ये कर्जमाफी देण्याची मागणी। सरकारच्या मदतीने राज्य सरकारचाही काही वाटा, असा आपण शेतकऱ्याला 3 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करू शकतो का? आमचा सातत्याने प्रयत्न आहे का शेतकऱ्यांच्या कर्जाच्या माफीबद्दल सरकारने विचार करावा।